अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, ऑपेरा हाऊस येथील मेहता महल या सोसायटीने IIT सारख्या मान्यताप्राप्त संस्थेकडून धोकादायक इमारतीचा अहवाल प्राप्त झालेला आहे आणि असं असूनही डी विभाग यांच्यामार्फत अजूनही धोकादायक असूनही त्याच्यावर काही कारवाई करण्यात आली तर कारवाई कधीपर्यंत करणार? सन्मान्य सदस्य मंगेशजींनी जो मेहता महल बिल्डिंगच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केला आहे. मला असं वाटतं की मेहता महल हे त्या बिल्डिंगचं नाव आहे, परंतु मेसर्स दृष्टी या कंपनीची ती बिल्डिंग आहे आणि सन्मान्य अध्यक्ष महोदय त्यांनी स्वतः नयन ढोलकिया नावाच्या ऑडिटरकडनं हे पूर्ण स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतलं. त्याच्यानंतर या ठिकाणी नवीन इमारत बांधली पाहिजे अशा पद्धतीनं त्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये सांगण्यात आलं. पण त्याचबरोबर सोसायटीनं देखील ऑडिट करून घेतलं आणि त्या ऑडिटमध्ये ही इमारत जी आहे ती C2 ठरली. त्याच्यानंतर IITनं ऑडिट केलं, त्याच्यामध्ये देखील ही बिल्डिंग इमारत C2 ठरली. त्याच्यानंतर इमारतीची दुरुस्ती झाली. 85% इमारत ही दुरुस्त करून झालेली आहे आणि सध्या ही बाब न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे कोर्टाकडनं जो निकाल होईल त्या पद्धतीनं महानगरपालिका कार्यवाही करेल. बोला अमीन पटेल. अध्यक्ष महोदय, मुंबई के अंदर एक बहुत बड़ा ये स्कैम हो गया है, एक रैकेट हो गया है. मुंबई महानगर पालिका और लैंडलॉर्ड मिलकर बिल्डिंग को C1 कैटेगरी डिक्लेयर करते हैं और ये दोनों की साठगांठ के अंदर उस जो टेनेंट है उनको वहां से निकाल दिया जाता है. अध्यक्ष महोदय, सबसे पहले मैं मंत्री महोदय से पूछना चाहता हूं कि पिछले 5 साल के अंदर कितना बिल्डिंग C1 कैटेगरी में डिक्लेयर हुआ है और उसके बाद में कितना टेनेंट ने उसको C2 करा के लाया है. इसका एक उत्तर मेरे को चाहिए. और दूसरा, ये जो बिल्डिंग C1 कैटेगरी में BMC डिक्लेयर करती है, माडा डिक्लेयर करती है, वो C2 हो जाता है तो उसके बाद में आप जो अधिकारी उन पे कार्रवाई क्यों नहीं करते? उन पे कोई कार्रवाई होगा कि नहीं होगा? अध्यक्ष महोदय, पूर्ण मुंबईची माहिती माझ्याकडे नाही, ती पटलावर ठेवली जाईल. परंतु इथं महानगरपालिकेनं C2चं C1 किंवा C1चं C2 केलेलं नाही. इथं जी टेक्निकल ॲडवायझरिंग कमिटी आहे महानगरपालिकेची, त्याच्यामध्ये देखील टेनंट गेल्यानंतर महानगरपालिकेनं ही C2च आहे अशा पद्धतीचे निर्देश दिलेले आहेत. परंतु त्याच्यानंतर IITनं परत C1 केलेलं आहे, ते जे सर्वेक्षण केलं ते, आणि त्याच्या विरोधामध्ये टेनंट पुन्हा एकदा कोर्टामध्ये गेलेत. कोर्टामध्ये ही केस प्रलंबित आहे. कोर्ट जे आदेश देईल त्या पद्धतीने महानगरपालिका काम करेल. ठीक है कि बिल्डिंग को C1 घोषित किया जा रहा है. लैंडलॉर्ड जो है वो मिल करके गरीब टेनेंटों को बिल्डिंग से बाहर निकालने के लिए उसको C1 घोषित करता है. अध्यक्ष महोदय, तो इस तरह का जो C1 घोषित होता है उसके ऊपर आप क्या कार्रवाई करेंगे? जो C1 होता नहीं है, उन जो गरीब भाड़ेकरू है जो मुंबई का है उनको मुंबई से बाहर निकालने का जो काम चलता है उसके ऊपर क्या कार्रवाई होगी, मेरा ये प्रश्न है. माननीय अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जो मुद्दा मांडला, C1च्या C2 किंवा C2च्या C1 करणारा जर रॅकेट असेल त्याचा पूर्ण ड्राईव्ह घेतला जाईल. C1 डिक्लेअर झालेल्या इमारतींचा देखील ड्राईव्ह घेतला जाईल आणि त्याच्यामध्ये कोण खोटं नाटक करत असेल तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. असलम शेख जी. खरं म्हणजे देणार तुम्हाला देणार. खरं म्हणजे अमीन पटेलचा जे प्रश्न सर्वात मोठा प्रश्न की तुमचा, धोकादायक बिल्डिंग असली तर त्याला स्लॅब पडत असतात, जुनी बिल्डिंग झाली त्याच्यावरती वारंवार फायर ब्रिगेडचे ऍक्शन असतात. माझा आणि त्यांचा प्रश्न असा आहे की ज्या बिल्डिंगचे काहीच नुकसान झालेलं नाही, जुनी झाली म्हणजे काय मोडकी झाली असं नसतं. हजार वर्ष जुन्या बिल्डिंग आहे. तुम्ही जर बघायला गेलं तर लंडनमध्ये आणि VT स्टेशन आपल्या 200 वर्षापेक्षा जास्त आहे. तर ज्या बिल्डिंगची तक्रारी आली नाही अशीच एक बिल्डिंग इस्माईल बाग मध्ये 100 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, GRC बिल्डिंग आहे, कधीच काही तक्रार नव्हती. अचानक BMC त्याच्यावरती कारवाईची नोटीस देते आणि त्याला C1 कॅटेगरी स्वघोषित करत आहे. म्हणून स्पेसिफिक प्रश्न आहे की या मुंबई शहरामध्ये ज्या बिल्डिंगची तक्रार आली नाही, जशी एक इस्माईल बागची बिल्डिंग आहे, तशी विदाऊट कुठली कारवाईची जेवढी अशी C1ची कॅटेगरीची नोटीस देण्यात आलेली, विदाऊट तक्रार, विदाऊट काही एलिगेशन असताना, तर त्याची तुम्ही सविस्तर माहिती घेऊन या पटल्यावरती ठेवणार का? आणि अशी बिल्डिंगवरती जर कारवाई झाली असेल तर त्या अधिकारीवरती आपण कारवाई करणार का? सन्मान्य अध्यक्ष महोदय, मी स्पष्टपणाने सांगितलं की याचा ड्राईव्ह घ्यावा लागेल. C1 इमारती कशा पद्धतीने झालेल्या आहे त्याची पूर्ण माहिती घ्यावी लागेल आणि ती माहिती घेऊन आम्ही पटलावर ठेवू. योगेश सागर जी. अध्यक्ष महोदय, हे खरी गोष्ट आहे. मुंबई शहरामध्ये आणि खास करून उपनगरामध्ये ज्या टेनेंटेड बिल्डिंग्स आहेत, मुंबई शहरामध्ये तर टेनेंटेड बिल्डिंगचा वाली हा म्हाडा आहे. उपनगरामध्ये अध्यक्ष महोदय टेनेंटेड बिल्डिंगचा मालक
किंवा वाली न त्याचा मालक आहे, न महापालिका आहे, न सरकार आहे. अध्यक्ष महोदय, हे जे म्हणाले अमीन पटेल हे खरं आहे अध्यक्ष महोदय, की महानगरपालिकेचे कायद्याचा वापर करून 354 आणि 489 याचा वापर करून अध्यक्ष महोदय त्या भाडोत्रींना बेघर करण्याचा हा मोठा डाव हा मुंबई शहरामध्ये चाललाय. ती तांत्रिक सल्लागार समिती बोगस आहे. मंत्री महोदय, मी जबाबदारीने सांगतोय, ही जी टेक्निकल ऍडवायझरी कमिटी आहे ही पूर्णपणे बोगस आहे. आपण मला एक केस द्या प्रायव्हेटली, कशी मॅनेज करायची ती मॅनेज करून आणून दाखवतो आपल्याला. जे कॅटेगरी पाहिजे ते कॅटेगरी करून दाखवतो. अध्यक्ष महोदय, सरकारने या संदर्भामध्ये आपण लोकांचे वाली आहोत. सरकार म्हणून आपण त्या गोरगरिबांचे भाडोत्र्यांचे वाली आहोत. माझी अध्यक्ष महोदय सरकारला केवळ विचारणा आहे, टेक्निकल ऍडवायझरी कमिटी ही बरखास्त करून VJTI, IIT अशा आणि सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अशा 3 नामवंत संस्थांच्या अधिकाऱ्यांची समबरोबरी संख्या घेऊन आपण नवीन ऍडवायझरी कमिटी, टेक्निकल ऍडवायझरी कमिटी स्थापन करा. त्याचा महापालिकेचा एकही अधिकारी घेऊ नका. एकही महापालिकेचा अधिकारी चीफ इंजिनियर DP ला घेऊ नका, डेप्युटी चीफ इंजिनियरला घेऊ नका, डायरेक्टरला घेऊ नका. माझी विनंती अध्यक्ष महोदय आणि माझी सरकारला स्पष्ट मागणी आहे की आपण IIT, VJTI आणि सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे समप्रमाण सभ्य घेऊन, टेक्निकल ऍडवायझर घेऊन नवीन टेक्निकल ऍडवायझरी कमिटी स्थापन करणार का, आणि करणार तर त्याचा कारभार कधीपासून सोपवणार. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य योगेश सागर साहेबांनी जो मुद्दा मांडलेला आहे तो तपासून बघू, त्याच्यावर योग्य ती कारवाई करू. आणि सन्माननीय असलम शेख साहेबांनी मगाशी जे सांगितलं ते मुंबईतल्या C1 डिक्लेअर झालेल्या 210 इमारती आहेत आणि त्याचा पुन्हा एकदा ड्राईव्ह घेतला जाईल त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं. आणि C1 खऱ्याच आहेत का याचा IIT मार्फत देखील अहवाल मागवला जाईल. बोला. तपासून पाहिलं जाईल. C1 to C2 आणि C2 to C1 या टेक्निकल ऍडवायझर कमिटीने आतापर्यंत जवळजवळ 200चे वर असे निर्णय बदललेले आहेत. 200चे वर. आणि दुसरा अध्यक्ष महोदय, जेव्हा मुंबईत इमारत कोसळते ना तेव्हा कोर्टमध्ये इंटरव्ह्यू करते आणि लोक कोर्टात जातात, त्यामुळे हे कमिटी घाबरते. ठीक. आणि नाही अध्यक्ष महोदय, आणि त्यामुळे अजून अध्यक्ष महोदय 20 मिनिटात तिसरा प्रश्न आहे. आपण पूर्ण तासभर तिसरा चौथा प्रश्न चालवतो. अध्यक्ष महोदय, मुंबईकरांचा जीवाचा प्रश्न आहे आणि मग कमीत कमी उपनगराचे जे भाडोत्री इमारती आहेत ना त्यांच्या अध्यक्ष महोदय लोक 10,000 पेक्षा जास्त कुटुंब बाहेर आहेत. अध्यक्ष महोदय, हे टेक्निकल ऍडवायझरी कमिटी सरकारला काय अडचण आहे? टेक्निकल ऍडवायझर कमिटी म्युन्सिपालिटीच्या लोकांच्या मार्फत चालवायची, त्यांच्या आर्किटेक्ट आणि त्यांच्या इंजिनियरच्या मार्फत चालवायची. तुम्ही त्या तज्ञ संस्थांची लोक घ्या ना, त्याला सरकारला अडचण काय आहे? IIT, VJTI आणि सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आपण अशा इंजिनिअरिंग कॉलेजच्या जे काही तज्ञ लोक असतील त्याची कमिटीची स्थापना करणार का? सरकारला अडचण नसावी. सरकारला तर लोकांना सुरक्षित करायचं आहे. अध्यक्ष महोदय, एक प्रयोग करा, सायमल्टेनियसली दोघांना काम करू द्या, दोघांचे रिपोर्ट घ्या, आपण मदत करा. अध्यक्ष महोदय, आपण मुंबईचे प्रतिनिधी आहात. सन्मान्य मंत्री महोदय, सभागृहातील अनेक सदस्यांनी योगेश सागरजींनी जो मत मांडलेलं आहे की टेक्निकल ऍडवायझरी कमिटी ही खरं तर एक ॲपेलेट बॉडी सारखं काम करत असते. खालच्या अधिकाऱ्यांनी जो निर्णय दिला असतो कॅटेगराईज करायचा तो निर्णय योग्य आहे. जर डिस्प्यूट झालं तर तो निर्णय योग्य आहे की नाही हे ठरवण्याचं काम TACचं असतं. तर टेक्निकल ऍडवायझरी कमिटीमध्ये टेक्निकल एक्सपर्ट्स घेणं जास्त उचित राहील. त्यामुळे आणि यू कॅनॉट बी अ जज इन युअर ओन कॉज हे आपल्या ज्युरिस्प्रुडन्स मधलं कार्डिनल प्रिन्सिपल आहे. तेव्हा आपल्याला ह्याचा विचार करून या संदर्भातला निर्णय पुढच्या 1 महिन्यात घेऊन सभागृहाला अवगत करायला लागेल. सन्मान्य अध्यक्ष महोदय, आपल्या निर्देशाप्रमाणे कार्यवाही केली जाईल. परंतु एक त्याच्यातली महत्वाची गोष्ट सांगतो की टेक्निकल ऍडवायझर कमिटी ही हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे स्थापन करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये ऍडिशनल जर कोण घ्यायचे असतील ते देखील सदस्य घेतले जातील. हायकोर्टाने आपल्याला सांगितलंय कमिटी बनवायला, परंतु त्यात सुधार करण्यापासून काय अडचण येत नाही. बोला अमित देशमुख जी, बोला. अध्यक्ष महोदय, मुंबई येथील ऑपेरा हाऊस येथील या जीर्ण जुन्या इमारतीबाबत हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी सभागृहामध्ये उपस्थित करण्यात आलेला आहे. अध्यक्ष महोदय, सगळ्याच सन्माननीय सदस्यांनी उत्तम सूचना या ठिकाणी मांडलेल्या आहेत. मुंबई उपनगर, अगदी पुणे, कोल्हापूर, लातूर, महाराष्ट्रात सुद्धा इतर ठिकाणी देखील अशा जुन्या जीर्ण इमारती आहेत. माझा प्रश्न मंत्री महोदयांना हा आहे
की या जुन्या आणि जीर्ण इमारती ज्या मोडकळीस आलेल्या आहेत त्या अचानक पडतात, अनेक लोक मृत्युमुखी पडतात. म्हणजे ह्या योजनेमध्ये C1, C2, C2, C1 हा योजनेचा अध्यक्ष महोदय भाग आहे. पण आपल्याला आता गरज अशी आलेली आहे की मुख्य सचिवांच्या किंवा प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखाली एखादा टास्क फोर्स आपल्याला मुंबई उपनगर आणि राज्यासाठी नेमावा लागेल का, जेणेकरून या ज्या इमारती धोकादायक इमारती आहेत, अनेक म्हणजे याही सरकारच्या काळामध्ये आणि मागच्याही सरकारच्या काळामध्ये अशा अनेक मुंबई उपनगर इथे इमारती कोसळल्यात आणि अनेक निष्पाप नागरिक मृत्युमुखी पडलेले आहेत. म्हणून मंत्री महोदयांना माझी अशी विनंती आहे की टेक्निकल कमिटी तर आपण निर्धारित करालच, पण मुख्य सचिव किंवा प्रधान सचिव नगर विकास यांच्या अध्यक्षतेखाली असा टास्क फोर्स या संदर्भामध्ये नेमण्याची गरज आहे. तर याबद्दल शासनाची काय भूमिका असावी? सन्माननीय सदस्य अमित देशमुख साहेबांनी जी सूचना केली त्या पद्धतीने देखील कारवाई केली जाईल. आणि अध्यक्ष महोदय, आपण सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे. हायकोर्टानं फक्त समिती स्थापन करायला सांगितली, त्याच्यामध्ये जे कोण अजून तज्ञ लागतील त्याचा समावेश केला जाईल. ठीक आहे. वर्षाताईंचा होदेमध्ये येतो, त्यांनी हात वर केला आधी. तुम्ही दोन प्रश्नांमध्ये बोललात, संधी देऊया ना. नाही, सन्मान्य अध्यक्ष महोदय, मुंबई मधल्या मला वाटतं असा सगळे मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये ह्या बिल्डिंगचा प्रश्न आहे. आणि आमच्याकडचे लोक भयभीत यासाठी होतात की C1, C2 मध्ये आले की त्यांच्या जीवाला धोका आहे आपल्याला माहिती आहे. पण लोकांची एक भूमिका असते की आम्ही बाहेर कशाला जावं. त्यामुळे लोक प्रयत्न करतात की कोर्टात जातात आणि कोर्टातून आपल्याला सुद्धा माहिती आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी स्टे आणतात आणि स्टे आणून मग ते बिल्डिंग मध्ये राहतात आणि दुर्दैवाने कधीतरी घटना होते आणि मग त्या ठिकाणी जो आहे तो आपल्याला माहिती आहे की लोकांचा दुर्घटनेमध्ये मृत्यू होतो. माझी आपल्याला एक विनंती आहे सन्मान्य मंत्री महोदय की याच्या बाबतीमध्ये आपण पूर्वीपासून विचार केला पाहिजे. ज्या वेळेला C2 मध्ये वगैरे येतात त्याच्या आधीच आपण कोणत्या बिल्डिंगला जे आहे तो माझा पहिला प्रश्न तोच आहे की आपण याचा सर्वे केलेला आहे. त्यामुळे आपण सुरुवातीपासूनच याच्यावरती प्रिकॉशन कसं घेता येईल यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे, असं माझं पहिली एक आपल्याला विनंती आहे. सन्मान्य अध्यक्ष महोदय, आम्ही बिल्डिंग रिपेअर करतो ज्या वेळेला येतात त्यावेळेला आपण एक चांगला सूचना त्यांना केली की IITच्या इंजिनियरांच्या माध्यमातून याचा एक सर्वे किंवा UDCTच्या माध्यमातून आपण त्याचा सर्वे करू शकता. पण त्याचबरोबर माझं आपल्याला एक विनंती आहे, या बिल्डिंग रिपेअर होतात 2 महिन्यामध्ये अध्यक्ष महोदय पुन्हा तशाच होतात. मग हे जे रिपेअरिंगला पण एवढा कोटी रुपये खर्च करतो सन्मान्य मंत्री महोदय महानगरपालिकेचे, मुंबई महानगरपालिकेचे, त्याचं पण सुद्धा ऑडिटिंग कोण करतात तर तीच अधिकारी करतात, तीच यंत्रणा करतात सन्मान्य अध्यक्ष महोदय. त्याच्यामुळे ते होणारं काम पण उत्कृष्ट दर्जाचं होतं. झाला नाही की लगेच तो पोपडा खाली पडतो सन्मान्य अध्यक्ष महोदय. त्यामुळे माझं आपल्याला सांगणं आहे की त्याचं ऑडिटिंग असेल, म्हणजे तुम्ही जे स्क्रुटनी करता ती स्क्रुटनी असेल, रिपेअरिंग केल्यानंतर त्याची पुन्हा तपासणी असेल, या सगळ्या गोष्टी आणि पूर्वनियोजित प्लॅन, म्हणजे समजा तुम्हाला माहिती आहे की कोणत्या कोणत्या कॅटेगरीमध्ये इमारती आहेत, पूर्वनियोजित त्यांचं डेव्हलपमेंट कसं केलं पाहिजे, आजूबाजूचे एरिया पकडून त्यांना शिफ्टिंग कसं केलं पाहिजे, असं धोरणात्मक येणाऱ्या काळामध्ये आपण सन्मान्य मंत्री महोदय या गोष्टीचा होलसेल विचार करणार आहात की नाही, हा माझा आपल्याला प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा मांडला, ही इमारत जी आहे याची देखभाल दुरुस्ती आणि दुरुस्ती करण्याचं जे काम केले ते सोसायटी मार्फत झालेलं आहे. परंतु सन्माननीय सदस्य वर्षाताईने जो मुद्दा सांगितला की C3 असेल, C2B असेल, C1 असेल, ही कॅटेगराईज जी सिस्टीम आपण केलेली आहे त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी जे टेनंट आहेत किंवा तिथली लोक आहेत ते बाहेर यायला विरोध करतात आणि त्याच्यानंतर हे सगळे प्रसंग उभे राहतात. आणि म्हणून सन्मान्य सदस्यांनी जी विनंती केली आणि अध्यक्षांनी जे निर्देश दिलेले आहेत त्याच्यामध्ये टेक्निकल ॲडवायझर कमिटी जी आहे त्याच्यामध्ये सक्षम अजून जर तज्ज्ञ लोक आले हा प्रश्न उद्भवत नाही. आणि C1 कॅटेगरीच्या मुंबईतल्या ज्या बिल्डिंग आहेत त्या 210 आहेत आणि त्याच्यावर असलम शेख साहेबांनी, योगेश सागर साहेबांनी जी मागणी केलेली आहे की त्या C1 कशा झाल्या त्या देखील आपण तपासून बघणार आहोत. परंतु याची सुरुवात C1 लाच होण्याच्या अगोदर जर C3 पासून झाली तर त्या संदर्भातले निर्देश आणि सूचना दिल्या जातील. मंत्री महोदय, एक मिनिट मंत्री महोदय, एक विषय आपण समजून घ्यायला पाहिजे. या जरी C1 किंवा C3 कॅटेगरी मधल्या बिल्डिंग असल्या तर या बिल्डिंगचे रिपेअर्स करून त्यांची लाईफ वाढवता येते. परंतु आज मुंबईतल्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या रिपेअर्ससाठी निधीची खूप मोठी कमतरता आहे आणि दरवर्षी अनेक बिल्डिंग मुंबईतल्या कोसळतात आणि अनेक जण मृत्युमुखी पडतात. माझ्या स्वतःच्या मतदारसंघात दर पावसाळ्यात किमान 4 ते 5 इमारती कोसळतात. फोर्ट असेल, गिरगाव असेल, कुलाबा असेल, या सगळ्या ठिकाणी ब्रिटिशकालीन जुन्या इमारती आहेत. तर इकडे आदरणीय दादा पण बसले आहेत, फायनान्स त्यांच्याकडे आहे.
त्यामुळे मी दादांना पण ही विनंती करीन की आपण मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींच्या रिपेअर्स करता किमान 450 ते 500 कोटीचा निधी हा म्हाडाकडे देऊन मुंबईतल्या या रहिवाशांना न्याय द्यावा, ह्याचा आपण विचार करावा आणि योग्य ते निर्णय घ्यावा. नाही निदेश, पहिला सगळा अभ्यास करून मग ते फिजिबल आहे का बघायला लागेल ना. अतिशय महत्वाचा विषय आपण मांडलेला आहे. मुंबईतले सर्व आमदार सातत्याने या इमारतींच्या दुरुस्ती करता, म्हाडाच्या इमारतीच्या दुरुस्ती करता 300 कोटी रुपये द्या म्हणून सतत मागतात. आपण 450 कोटी रुपये मागितले आहेत. आपल्याला धन्यवाद देतो. आदरणीय दादा इथे बसले आहेत. कृपया मुंबईकरांच्या भावना, अध्यक्षांच्या भावना लक्षात घेऊन आपण ती घोषणा करावी अशी मी आपल्याला विनंती करतो. अध्यक्ष महोदय, आपण सूचना केलेलीच आहे. दोन्ही बाजूच्या सन्माननीय सभागृहाच्या सदस्यांचे मत पण आम्ही बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि मी, आम्ही तिघं बसून ह्याच्यातनं योग्य तो मार्ग काढू.